श्री स्वामी समर्थ. श्रोते हो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री गुरुचरित्र या ग्रंथामधील अध्याय क्रमांक 14 श्रवण व पठन करणार आहोत. गुरुचरित्र या पवित्र ग्रंथामधील अध्याय क्रमांक 14 हा खूप फलदायी आहे. याची फलश्रुती आपण पाहूयात. अध्याय क्रमांक 14 याचे श्रवण अथवा पठन केले असता शत्रुभय उरत नाही. त्याचप्रमाणे गुरुकृपेमुळे शत्रू आपल्याला हानी पोहोचू शकत नाही. प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये कटुता न राहता गुरुकृपेमुळे नात्यामध्ये मधुरता येते व आनंदाची प्राप्ती होते. त्याचप्रमाणे व्यवसाय आणि करिअरमधील अडथळेही गुरुकृपेमुळे दूर होतात. ग्रहांच्या प्रभावापासून संरक्षण होते. तसेच आपल्या कुंडलीमधील ग्रहस्थिती जर खराब असेल तर गुरुकृपेमुळेच अनिष्ट ग्रह प्रभाव सौम्य होतो अथवा टळतो. त्याचप्रमाणे आपल्या जीवनामधील नकारात्मकताही नष्ट होते. 14व्या अध्यायाच्या वाचनाने जीवनामध्ये सुरू असलेले ताण, तणाव, काळजी इत्यादींपासून गुरुकृपेमुळेच मुक्तता मिळते व प्रश्न सहज मार्गी लागतात. म्हणूनच दररोज पठण केल्याने गुरुचरित्र ग्रंथामधील अध्याय क्रमांक 14 याचे विशेष असे फळ आहे. चला तर मग श्रवण करूयात गुरुचरित्रामधील अध्याय क्रमांक 14. श्री गुरुचरित्र अध्याय 14वा. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य देखा, विनवी सिद्धाशी कवतुका, प्रश्न करी अतिविशेखा, एकचित्ते परियेसा. जय जयाजी योगीश्वरा, सिद्धमूर्ती ज्ञानसागरा, पुढील चरित्र विस्तारा, ज्ञान होय आम्हासी. उदरव्यथेच्या ब्राह्मणासी, प्रसन्न जाहले कृपेसी, पुढे कथा वर्तली कैसी, विस्तारावे आम्हा प्रती. ऐकोनी शिष्यांचे वचन, संतोष करी सिद्ध आपण, गुरुचरित्र कामधेनु जाण, सांगता जाहला विस्तारे. ऐक शिष्या शिखामणी, भिक्षा केली त्याचे भुवनी, तयावरी संतोषोनी प्रसन्न जाहले परियेसा. तया सायन देव द्विजासी, श्री गुरु बोलती संतोषी, भक्ता हो रे वंशोवंशी, माझी प्रीती तुझवरी. ऐकोनी श्री गुरूंचे वचन, सायन देव विप्र करी नमन, माथा ठेवूनी चरणी नमस्कारी झाला पुन्हा पुन्हा. तुझी महिमा वर्णावयासी, शक्ती कैची आम्हासी, मागे ने का आता तुम्हासी, ते कृपा करणे गुरुमूर्ती. ऐसी विनंती करुनी, पुनरपी विनवी करुणा वचनी, सेवा करीतो द्वावर यवनी, महाक्रूर असे. प्रति संवत्सरी ब्राह्मणासी, घात करीतो जीवेसी, याची कारणे आम्हासी, बोलावी तसे आजी. जाता तया जवळी आपण, निश्चय घेईल माझा प्राण, भेटी जाहली तुमचे चरण, मरण कैचे आपणासी. संतोषोनी श्री गुरुमूर्ती, अभयंकर आपुले हाती, विप्रमस्तकी ठेविती, चिंता न करी म्हणोनिया. भय सांडोनी तुवा जावे, क्रूर यवना भेटावे, संतोषोनी प्रिय भावे, पुनरपी पाठविला आम्हापाशी. जोवरी तू परतोनी येसी, असो आम्ही भुवनी, तुवा आलिया संतोषी, जाऊ आम्ही येथोनी. तुझे वंश पारंपरी, सुखे नांदती पुत्रपौत्री, अखंड लक्ष्मी तया घरी, निरोगी होती शतायुषी. ऐसा वर लाधोन, निघे सायन देव ब्राह्मण, जेते होता तो यवन, गेला त्वरित तयाजवळी. कालांतम यम जैसा, यवन दृष्ट परियेसा, ब्राह्मणा ते पाहता कैसा, ज्वालारूप होता जाहला. विमुख होऊनी गृहात, गेला यवन कोपत, विप्र जाहला भयचकित, मनी श्रीगुरुसी ध्यातसे. कोप आलिया ओळंबयासी, केवी स्पर्शे अग्रीसी, श्री गुरुकृपा होय जासी, काय करील क्रूर दृष्ट. गरुडाची या पिलियांसी, सर्पतो कवने परिग्रासी, तैसे तया ब्राह्मणासी, असे कृपा श्री गुरुची. काय खादे सिंहासी, ऐरावती केवी ग्रासी, श्री गुरुकृपा होय जासी, करी काळाचे भय नाही. ज्याचे हृदयी श्री गुरु स्मरण, त्याचे कैचे भय दारुण. काळ मृत्यून बाधे जाण, अपमृत्यू काय करी. ज्याची नाही मृत्यूचे भय, त्यासी यवन असे तो काय. श्री गुरुकृपा होय जासी, यमाचे भय नाही. ऐसे परी तो यवन, अंतपुरात जाऊन, सुषुप्ती केली भ्रमित होऊन, शरीर स्मरण त्यासी नाही. हृदय ज्वाळा होय त्यासी, जागृत होऊनी परियेसी, प्राणांतक व्यथेसी, कष्ट तसे तयवेळी. स्मरण जाहले तयवेळी, धावत गेला ब्राह्मणाजवळी, लोळतसे चरणकमळी, म्हणे स्वामी तूची माझा.
येथे पाचारिले कवनी जावे त्वरित परतोनी, वस्त्रे भूषणे देऊनी निरोप देतो वेळी, संतोषोनी द्विजवर आला आला ग्रामा वेगवक्र, गंगातीरी असे वासर श्रीगुरुचे चरण दर्शना, देखोनिया श्रीगुरुसी नमन करीतो भावेसी, स्तोत्र करी बहुवसी सांगे वृत्तांत आद्यंत, संतोषोनी श्रीगुरुमूर्ती तया द्विजा आश्वासिती, दक्षिण देशा जाऊ म्हणती पवित्र स्नान तीर्थयात्रे, ऐकोनी श्रीगुरूंचे वचन विनवितसे कर जोडून, न विसंबे आता तुमचे चरण आपण येईन समागमे, तुमचे चरणाविन देखा राहू न शके क्षण एका, संसार सागर तारका तुची देखा कृपा सिंधू, भक्तवत्सल तुझी ख्याती आम्हा सोडणे काय नीती, सवे येऊन निशिती म्हणून चरणी लागला, येणे परी श्री गुरुसी विनवी विप्र भावेसी, संतोषोनी विनयेसी श्री गुरु म्हणती तये वेळी, कारण असे आम्हा जाणे तीर्थे असती दक्षिणे, पुनरपी तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदशी, आम्ही तुमचे गावा समीपत वास करू हे निश्चित, कलत्र पुत्र इष्टभ्रात मिळोनी भेटा तुम्ही आम्हा, न करा चिंता असाल सुखी सकळ अरिष्टे गेली दुःखे, म्हणून हस्त ठेविती मस्तके भाक देती तये वेळी, समस्त शिष्यांसमवेत श्री गुरु आले तीर्थे पाहात, प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्त रूपे, नामधारक विनवी सिद्धासी काय कारण गुप्त भावयासी, होते शिष्य बहुवसी त्यांसी कोठे ठेविले, इति श्री गुरुचरित्र सारामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामधारक संवादे क्रूर यवन शासनम सायन देव वरप्रदानम नाम चतुर्दशोऽध्याय श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्रोते हो, व्हिडिओ शेवटपर्यंत पठण व श्रवण केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्हा सर्वांवरती गुरुकृपा अखंड राहो हीच सदिच्छा. तुम्हाला जर आपल्या चॅनलवरील व्हिडिओज आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे व्हिडिओला शेअर करा. तसेच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. त्याचप्रमाणे तुम्हाला कुठल्या विषयावरील व्हिडिओज श्रवण करायला आवडतील तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.